नमस्कार मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग मी आज तुम्हाला या अधिक मास महिन्यात पुरणाचे धोंडे कसे बनवायचे याची सविस्तर रेसिपी सांगत आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे धोंडे दाखवत आहे. तुम्ही नक्की करा. मी इथे पुरण शिजवून चटका हे देऊन सर्व घेतलेलं आहे. तुम्हाला जर पुरणाची रेसिपी कसं शिजायचं त्याची रेसिपी हवी असेल तर मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे पुरणपोळीचा, त्यावर जाऊन पहा. चला आता आपण इथे पीठ मळून भिजून ठेवलेला आहे. त्याचा एक थोडासा उंडा तोडून घेऊ आणि त्यात छोटंसं असं पुरण घालून घेऊत. पोळीसारखीच वाटी करायची आणि त्याच्या सर्व कडा दाबून घ्यायच्या. गोल करायचा आणि गोल गोटी तयार करून अशी दोन्ही हाताने दाबून घ्यायची. हे पहा, आपला धोंडा तयार आहे. तुम्ही कशाही मोठा किंवा छोटा करू शकतात. पहा किती छान सुरेख असा आपला धोंडा तयार झालेला आहे. थोडंसं पीठ हाताला लावायचं, कारण आपल्या हाताला उंडा चिटकणार नाही. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर कृती केली तर तुम्हालाही नवशिकाऊला पण धोंडे जमतील. या पद्धतीने मी सर्व धोंडे करून घेते. गाईलाही धोंडे करायचे आहे आणि देवाला, सर्वांना धोंडे करायचे आहेत. आमच्या इकडे गाईला 33 धोंडे खाऊ घालतात आणि देवालाही वाहतात. त्यामुळे मी इथे भरपूर प्रमाणात पुरण आणि पीठ करून घेतलेलं आहे. मी सर्व धोंडे या प्रकारे करून घेते. पहा, या हिरव्या पानातले धोंडे देवासाठी बनवले आणि परातीतले धोंडे गाईसाठी बनवलेत. देवासाठी बनवलेले धोंडे तळून घेते. गाईलाही तळून घालू शकता, पण गाईच्या पोटात त्या तेलामुळं काही होऊ शकतं याची काळजी घ्यायची. त्यामुळे आपण गाईला उकडूनच धोंडे घालूत. मी हे देवाला आणि माणसाला बनवलेले धोंडे तळून घेते. एकदम छान टम्म असे फुगलेले आहेत धोंडे. पहा किती छान मस्त कलर आलेला आहे. या प्रकारे सर्व धोंडे तळून घेऊ. इकडे धोंडे तळणं होईपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर गाईला धोंडे उकडण्यासाठी पाणी ठेवते. पहा किती छान मस्त असा सुरेख रंग आलेला आहे या धोंड्याला. या प्रकारे सर्व पुरणाचे धोंडे मी तळून घेतले. करून घेतलेले सर्व धोंडे तळून घेते. पहा, सर्व तळून झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या गॅसवर गाईचे धोंडे उकडण्यासाठी पाणी ठेवू. गाईला उकडून धोंडे चारल्यानंतर गाईची तब्येत बिघडणार नाही, नाहीतर गाईच्या पोटात फंगल इन्फेक्शन होतं आणि गाईची तब्येत बिघडते. त्यामुळे मी इथे गाईला 33 धोंडे उकडून घेत आहे. थोडेसे तेल टाकून घ्यायचं आणि खळखळ उकळी येऊ द्यायची. नंतर आपल्याला उकडल्यावर ते धोंडे वेगवेगळे झालेले दिसतात आणि याच्या साह्याने झाऱ्याच्या किंवा पळीच्या उलथाण्याच्या सर्व धोंडे बाजूला काढून घ्यायचे. पहा, आपले धोंडे किती छान मस्त असे तळलेले आहेत. पुराणे आपण त्याच्यात टम्म भरलेला आहे. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. पहा किती छान मस्त असे आपले पुरणाचे धोंडे तयार झालेले आहेत. हे धोंडे तळलेले आहेत. किती छान मस्त असा कलर आलेला आहे. तुम्हीही या प्रकारे धोंडे करून पहा आणि तुमचे धोंडे कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. चला आता आपण उकडलेले धोंडेही पाहू. उकडलेले धोंडेचा कलरही एकदम छान आणि मस्त आलेले. पहा आपले उकडलेले धोंडे. उकडलेले धोंडेही मस्त झालेले आहेत. चिकट नाही, काही नाही. ही ट्रिक जर फॉलो केली, थोडं तेल टाकून खळखळ उकळी येऊ द्यायची, आपले धोंडे चिकट होणार नाही. चला, धोंडे झाले. आपण देवाला पण वाहून आलोत आणि गाईला पण चारवून आलो. चला आता आपण धोंड्याचं ताट बनवून घेऊ. पोळी, कुरडया पापड, आमरस, आमटी, अनारसा, धोंडा, भात हे सर्व साहित्य आहे. या तुम्ही पण आमच्याकडे धोंडे जेवण करायला. माझ्या धोंड्याच्या जेवणाचा धोंडे बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि एक छानशी कमेंट सुचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.